Good morning, student. So today we start with the first unit, that is overview of Indian society. In that in the unit we learn about the religions which is involved in India, then caste, then genders, then various factors that is involved in Indian society. That will be learned in first unit. In the overview of Indian society, the first part is the culture of India. The culture of India is way of living of people of India, Indian languages, religions, dance, music, architectures, foods, and custom difference from place to place within the society. The Indian culture often labeled as an amalgamation of several cultures span across the Indian subcontinent as had been influenced by the history and the several millennium old. Many elements of Indian desire culture, such as Indian religions, Indian philosophy, Indian cuisines, have has been profound impact across the world. म्हणजेच यामध्ये पहिला पार्ट दिला आहे तो म्हणजे इंडियन कल्चर. त्यामध्ये इंडियन कल्चरमध्ये मेन पार्ट आहेत ते म्हणजे आपले लिव्हिंग ऑफ पीपल, वे ऑफ लिव्हिंग ऑफ पीपल, म्हणजे आपल्या इंडियामध्ये कशा पद्धतीने लोक राहतात त्यालाच इंडियन कल्चर असं म्हटलं जातं. त्यामध्ये इंडियाचे वेगवेगळ्या प्रकार लँग्वेजेस असतील, त्यामध्ये रिलिजन्स असतील, डान्स असतील किंवा म्युझिक्स असतील किंवा आर्किटेक्चर्स किंवा फूड्स असतील किंवा कस्टम डिफरन्स प्लेस टू प्लेस, म्हणजे जागेनुसार होणारे वेगवेगळे बदल, हे या इंडियन कल्चरची खासियत आहे. त्याला इंडियन कल्चरमध्ये मोलाचं स्थान आहे. त्याचबरोबर इंडियन कल्चर हे वेगवेगळ्या रिलिजनमुळे तयार झालेले आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कल्चर्स त्यात इन्व्हॉल्व झालेले आहेत. इंडियन कल्चरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कल्चर जे आहेत ते इन्व्हॉल्व आहेत. त्याचबरोबर इंडियन कल्चरला जास्तीत जास्त ही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे. त्यामुळे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड हे इंडियन कल्चरला आहे जास्तीत जास्त. त्यामध्ये इंडियन कल्चरमध्ये वेगवेगळे फॅक्टर इन्व्हॉल्व होतात. ते म्हणजे इंडियन रिलिजन्स असतील किंवा इंडियन फिलॉसॉफी असेल किंवा वेगळे जे काय फॅक्टर्स आहेत, इंडियन फूड असेल किंवा हे पूर्ण जगामध्ये इम्पॅक्ट करत आहे किंवा अट्रॅक्ट करत आहे पूर्ण जगाला इंडियन कल्चर. इंडिया इज फॅसिनेटिंग कंट्री इन द होम. इट इज होम टू 1000-year-old ओरिएंटल स्कल्पचर टेम्पल्स, द वर्ल्ड फेमस ताज महल, मॉडर्न sky parks, and prevalent zone. It is formed by the doubting Himalaya in the north, the Arabian Sea and Pakistan in the west, and the Bay of Bengal and Bangladesh in the east. The southern tip in India is vested by the wave of Azura Indian, once separating it from Sri Lanka. Indian contains an astonishing variety of geographical features structure of internally frozen glass, deep rain forest, fertile valleys, blistering desert and palms, सिल्वर बीचेस. म्हणजेच आपल्या इंडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शिल्पकला पुरातन काळातील आपल्याला मंदिरं बघायला मिळतात. त्यामध्ये वर्ल्ड फेमस ताजमहाल असेल किंवा मॉडर्न स्कार्प असेल किंवा इतर जे काही वर्ल्ड फेमस जे काही टेम्पल्स आहेत, आपल्या अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची शिल्पकला असलेली आपल्याकडे टेम्पल्स उपलब्ध आहेत, मंदिरंही उपलब्ध आहेत इंडियन कल्चरमध्ये. त्याचबरोबर अरेबियन सीज असेल किंवा वेस्टला पाकिस्तान असेल किंवा त्याचबरोबर ईस्टला बंगाल किंवा बांगलादेश असेल, बंगाल अँड बांगलादेश अशा प्रकारचं भौगोलिक स्थान असलेलं आपलं भारत देश आहे. त्याचबरोबर श्रीलंका एका साईडला असेल, त्याचबरोबर अरबी समुद्र एका बाजूला, अशा पद्धतीचा आपल्या भारताचं जिओग्राफिकल एरिया आहे. त्याचबरोबर जिओग्राफिकल एरियामध्ये त्याच्यात डीप रेनिंग फॉरेस्ट असेल, म्हणजे जंगल असेल किंवा वाळवंट आहेत वेगवेगळ्या प्रकारची. परत त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारे व्हिलेजेस आहेत आपल्या इंडियामध्ये. अशा प्रकारचं वेगवेगळे कल्चर असलेला आपला भारत देश आहे. ओव्हर द थाउजंड ऑफ इयर, जिओग्राफिकल अँड हिस्टॉरिकल अँड रिलिजियस इन्फ्लुएन्स वेव्स have waved the careful fabric of Indian culture. One of the oldest known as humanity, tall, fair-skinned and green-eyed Aryans, small-framed Asians, and dark-skinned Dravidians have all left a complex demographic profile in the society. Religion in many forms is the basic of Indian culture context. म्हणजेच 1000 वर्षानंतरही इंडियन कल्चरमध्ये वेगवेगळे बदल होत गेलेले आहेत. त्यामध्ये जिओग्राफिक असतील, हिस्टॉरिकल असतील किंवा रिलिजन्स असतील, अशा प्रकारचे वेगवेगळे बदल होत जाऊन आपल्याला इंडियन कल्चर हे आता तयार झालेलं दिसतं आहे वेगळ्या पद्धतीने. त्यामध्ये मेन आहे ते म्हणजे ह्युमॅनिटी. त्यामध्ये
उंच गोऱ्या स्क्रीनचे आणि देन ग्रीन आईज असलेले आर्यन, त्याचबरोबर एशियन असतील किंवा डेव्हिडियन्स असतील, अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ह्युमन आपल्याला इंडियामध्ये आढळून येतात. त्यामुळे अशा प्रकारे लोक आपल्या इंडियामध्ये असल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कल्चर हे आपल्याला इंडियामध्ये दिसून येत आहेत. द डायव्हर्सिटी इज रिफ्लेक्टेड इन द 70 मेजर लँग्वेज अँड 900 डायलेक्ट्स. Hindi is the national language, but use of English remain extensive in the education and business. Traditions, arts, music, dance, drama, literatures, movies, reaction, sports, and all have their distinct flavors depending on the regions of the country. It never fails to amaze observe who witness bullock cart keep competing with motor vehicles, street vendors selling their wares in the shadow of fashionable shopping centers, and the snake criminals existing amicable with the physicians and scientists. म्हणजेच आपल्या इंडियन कल्चरमध्ये असलेल्या विविधता ही आपल्याला आपल्या इंडियनमध्ये यूज केल्या जाणाऱ्या लँग्वेजनुसार आपल्याला दिसून येते. त्याच्यात 17 मेजर मेन लँग्वेजेस आहेत आणि 900 ह्या पोटभाषा आहेत. त्यामध्ये 17 मेजर आहेत आणि 900 ह्या पोटभाषा इंडियन कल्चरमध्ये वापरल्या जातात. त्यामध्ये हिंदी ही नॅशनल लँग्वेज म्हणून यूज केली जाते, परंतु इंग्लिश ही बिझनेस आणि एज्युकेशनमध्ये कंटिन्यू केली जाते. त्याचबरोबर ट्रॅडिशन असेल किंवा वेगवेगळी कला असतील, म्युझिक असेल किंवा डान्स असेल, ड्रामा असतील, नाटकं असतील किंवा कल्चरल असेल, मूवीज असतील किंवा स्पोर्ट्स असतील, हे आपल्याला इंडियाचं वेगवेगळे रिलिजन असलेली आपल्याला कंट्री आहे हे आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यावर हे फॉलो केलं जातं डिपेंड ऑन कल्चर रिजन ऑफ द कंट्री. म्हणजे जसं इंडियाचं रिजन आहे त्यानुसार असे वेगवेगळे हे ट्रॅडिशन असेल किंवा म्युझिक असेल किंवा स्पोर्ट आहेत हे खेळले जातात त्या ठिकाणी रिजननुसार. Traditional Indian culture is defined by the relatively strict social hierarchy. From an early ages, children are remained in their roles and place in the society. This is reinforced by the way many believes gods and spirits have integral and functional roles in determining their life. Several differences such as religion divides the culture. However, the more powerful divisions is traditional Hindu bifurcation into non-floating and floating occupations. म्हणजेच इंडियन कल्चर हे कल्चरमध्ये आपल्याला रिलेटिव्हली स्ट्रिक्ट सोशल हायरर्ची आपल्याला दिसून येत आहे. आपल्या इंडियन कल्चरमध्ये सोशलनुसार हायरर्ची दिसून येते. त्यामध्ये फ्रॉम एज ग्रुपमध्ये आपल्याला चिल्ड्रनला आपल्या सोसायटीमध्ये जास्त महत्त्व दिलं जात नाही, म्हणजे ते लहान असतात, त्यांना आपल्या सोसायटीला डिसिजनमध्ये घेतलं जात नाही. त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे सोसायटीमध्ये आपल्याला बदल जे आहेत ते दिसून येत असतात. त्याचबरोबर आपल्या इंडियामध्ये देवाला खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आपल्या इंडियन कल्चरमध्ये प्रत्येकजण रिलिजननुसार आपापल्या देवाला मानत असतो. त्यामुळे इंडियन कल्चरमध्ये आपल्याला गॉडलासुद्धा जास्तीत जास्त महत्त्व दिलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला कल्चरचे पार्ट हे आपल्याला रिलिजननुसार पडलेले दिसतात. म्हणजे आपल्या इंडियनमध्ये कल्चर रिलिजन जसे चेंज होत गेलेले आहेत तसे आपल्याला कल्चर देखील चेंज होत गेलेलं आपल्याला दिसत आहे. म्हणजे ह्या रिलिजनचं कल्चर अशा पद्धतीने, त्या रिलिजनचं कल्चर अशा पद्धतीने, अशा प्रकारे वेगवेगळे पार्ट देखील आपल्या इंडियन कल्चरमध्ये दिसतात. त्यात मेन आहे तर म्हणजे हिंदू धर्म हा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो इंडियामध्ये. इंडिया इज वन ऑफ द वर्ल्ड ओल्डेस्ट सिव्हिलायझेशन्स. इंडिया इज द वन ऑफ द मोस्ट popular countries in the world. Throughout the history of the Indian culture has been heavily influenced by the dharmic religions. They have been credited with shaping much of Indian philosophy, literature, architecture, arts and music. म्हणजेच इंडिया हे सगळ्यातलं वर्ल्ड फेमस ओल्डेस्ट सिव्हिलायझेशन आहे. त्यामध्ये इंडिया सगळ्यात वर्ल्डमध्ये पॉप्युलेटेड कंट्री आहे पूर्ण जगामध्ये. त्या थ्रूआउट द हिस्ट्री ऑफ इंडियाच्या हिस्ट्रीमुळे ते पॉप्युलर आहे सगळीकडे. त्याचबरोबर इंडियन कल्चर हे धार्मिक रिलिजनमुळे जास्तीत जास्त इंडियन कल्चरमध्ये धार्मिक रिलिजन हे जास्त मानले जातात.
त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंडियन फिलॉसॉफी असेल किंवा लिटरेचर असेल, आर्ट असतील किंवा म्युझिक असतील, हे आपण रिलिजननुसार डिवाईड केले जातात. अशा प्रकारे वेगवेगळ्या इंडिया कल्चरमध्ये आपल्याला विविधता आढळून येते. त्या प्रकारे इंडियन कल्चरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे धर्म असतील किंवा वेगवेगळ्या रिलिजन्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे म्युझिक डान्स असतील किंवा ड्रामा असतील किंवा स्पोर्ट्स असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स किंवा फॅक्टर्स आपल्याला इंडियन कल्चरमध्ये आढळून येतात. हेच आपल्या इंडियन कल्चरची आयडेंटिटी आहे किंवा आपल्या इंडियन कल्चरचं मेन वर्ल्ड फेमस होण्यामागचं आयडेंटिटी हीच आपल्या इंडियाचं कल्चर हेच खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट इज मल्टीकल्चरलिझम, म्हणजेच बहुसांस्कृतिकता, म्हणजे वेगवेगळ्या संस्कृती आपल्याला इंडियामध्ये दिसून येतात. मल्टीकल्चरलिझम डिस्क्राईब द एक्सेप्टन्स ऑर promotions of the multiple cultural traditions within the single jurisdiction, usually considered in terms of cultural association with the ethnic group. म्हणजेच आपल्याला इंडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मल्टिपल कल्चर आपल्याला ट्रॅडिशन आपल्याला एकाच कंट्रीमध्ये दिसून येतात. अशा प्रकारे ही मेन आयडेंटिटी आहे आपल्याला आपल्या इंडियन कल्चरची. According to 1961 Census of India, there are 1,652 religious languages in country. The culture of India has been shaped by its long history, unique geography, and diverse demography. India's language, religions, dance, music, architectures, and custom differ from the place to place within the country, but nevertheless possess a commodity. The Indian caste system describe the social stratification and social restrictions in the Indian subcontinent, in which the social class and defined by the thousands of autonomous historical group of obtain term justice or castes. म्हणजेच 1961मध्ये झालेल्या इंडियाच्या सर्वेनुसार इंडियामध्ये 1,752 रिलिजन्स लँग्वेजेस आपल्याला एकाच कंट्रीमध्ये आढळून येतात. त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या इंडियाच्या हिस्ट्रीमध्ये आपल्याला युनिक जिओग्राफिकल एरिया असेल किंवा डिझायर डेमोग्राफी असेल, त्यामुळे आपल्याला वेगवेगळे कल्चरही इंडियामध्ये दिसून येतात. त्याचबरोबर इंडियामध्ये आपल्याला लँग्वेजेस असतील, रिलिजन्स असतील, डान्स, म्युझिक, आर्किटेक्चर्स किंवा कस्टम डिफर्स प्लेस टू प्लेस, म्हणजे वेगवेगळ्या जागेनुसार दिसणारे आपल्याला बदल हे आपल्याला इंडियन कल्चरमध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर इंडियन कास्ट सिस्टममुळे आपल्याला सोसायटीमध्ये देखील वेगवेगळे बदल दिसून येतात. कास्ट सिस्टममुळे आपल्याला प्रत्येक सोसायटीमध्ये आपल्याला वेगवेगळे चेंज हे दिसून येत असतात इंडियन कल्चरमध्ये. रिलिजन्स, Hindus from the majority followed by the Muslim. The statistics are Hindus 80.5%, Muslim 30.4%, Christians 2.3%, Sikh 2.1%, and then Buddhist, Jews and Jains and Parsis population are included in Indian culture. The two main languages familiar in the India are Indo-Aryan and Dravidian. म्हणजेच इंडियामध्ये आपल्याला जास्तीत जास्त हिंदूंची मेजॉरिटी आपल्याला दिसून येते, त्यानंतर मुस्लिम. मध्ये स्टॅटिस्टिक्स जर बघितलं तर आपल्याला 80.5% हे हिंदू दिसून येतात. त्यानंतर 13.4% हे मुस्लिम, त्यानंतर 2.1% ख्रिश्चन्स, त्याच्यानंतर सीख हे 2.1%, त्याच्यानंतर बुद्धिस्ट, त्याच्यानंतर जैन्स, त्याच्यानंतर पारसी लोक पॉप्युलेशन. अशा पद्धतीचे आपल्याला पॉप्युलेशन हे इंडियामध्ये दिसून येतं. त्यामध्ये 2 लँग्वेज फॅमिलियर आहेत इंडियन कल्चरमध्ये, त्या म्हणजे इंडस आर्यन अँड ड्रॅविडियन. ह्या 2 लँग्वेज इंडियामध्ये मेन फॅमिलियर आहेत. प्रकारच्या वेगवेगळ्या संस्कृती देखील आपल्याला इंडियन कल्चरमध्ये पाहायला मिळतात. वेगवेगळ्या संस्कृती ह्याच आपल्या इंडियन कल्चरच्या मेन पार्ट आहे. वेगवेगळ्या संस्कृतींमुळेच आपल्या इंडियन कल्चर हे पूर्ण वर्ल्डमध्ये फेमस आहे.